जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रावण महिन्यामध्ये श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व सद्भक्तांना मनपूर्वक अभिवादन करते। ज्ञान विज्ञान योग हा भगवद्गीतेतील 7वा अध्याय आपला सुरू आहे। गेल्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की भगवंत अर्जुनाला म्हणतायत की आत्मज्ञान म्हणजे काय आणि प्रपंचाचं ज्ञान म्हणजे काय। या सर्व गोष्टी जर तू समजून घेशील तर माझ्या स्वरूपाचं समग्र असं ज्ञान तुला होईल। भगवंत विज्ञान या शब्दाचे या ठिकाणी 2 अर्थ आपण पाहिलेले आहेत की विज्ञान म्हणजे स्थिर ज्ञान असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जे अनुभवाचं ज्ञान आहे, स्थिर आहे, त्याला ते विज्ञान असं म्हणतात। आणि ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ते येरू प्रपंच ते विज्ञान म्हणजे प्रपंचाच्या ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात। आणि भगवंत या ठिकाणी म्हणत आहेत अर्जुनाला की जर तू माझ्या संपूर्ण स्वरूपाचं समग्र ज्ञान करून घेशील आणि तुझ्या चित्तात माझ्याविषयी यत्किंचित सुद्धा संशय राहणार नाही, त्यावेळेला आत्मज्ञानाची पूर्ण अशी तयारी तुझ्याकडनं होईल आणि तू तुझ्या कर्तव्याला पूर्णपणे सामोरा जाशील। या ठिकाणी ज्ञानासह ज्ञान विज्ञानासह असं भगवंत या ठिकाणी सांगतायत। त्यावेळेला भगवंत त्याला म्हणतात की अनेक जण सुखी होण्याचा प्रयत्न करतात, पण सुखरूप होण्याचा प्रयत्न करणारा मात्र कोणीतरी एखादाच असतो। मनुष्यानाम सहस्रेषु असा श्लोक आपण पाहिला होता। हा श्लोक वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जर हजारो मध्ये एखादाच कोणी भगवंताचं पूर्ण समग्र ज्ञान करून घेणारा असेल तर त्यामध्ये मी नक्कीच नसेल। पण अशी नकारात्मक भूमिका जी आहे ती साधकाला स्वतःच्या प्रगतीच्या आड येते। म्हणून या ठिकाणी हजारातला जो एखादा आहे तोच मी होण्याचा प्रयत्न करेल, ह्या पद्धतीने आपण साधनेला लागलं पाहिजे। त्यानंतर या संपूर्ण जगतामध्ये मी कसा अनुस्यूत आहे हे सांगताना भगवंतांनी माळ आणि मणी यांचं एक उदाहरण दिलेलं आहे। आणि सूत्रे मणिगणा इव की माळेमध्ये मणी ज्या वेळेला ओवलेले असतात त्यावेळेला ते मणी जरी वेगळे वेगळे दिसत असले तरी ते एकाच सूत्राने ज्या पद्धतीने बांधले गेलेले असतात, एकत्र आलेले असतात, त्याप्रमाणे या संपूर्ण चर आणि अचर असणाऱ्या सृष्टीमध्ये मी त्या दोऱ्याप्रमाणे पूर्णपणे अनुस्यूत आहे। सर्व ठिकाणी मीच त्या ठिकाणी आहे। आणि त्यानंतर काही स्वतःच्या विभूती भगवंतांनी सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये 4 वेदातील प्रणव मीच आहे। आता प्रणव म्हणजे ओंकार, अ उ म असे 3 अक्षर मिळून हा ओंकार तयार झालेला आहे। आता 12 खडीतले सगळे अक्षर जर आपण पाहिले तर त्यामध्ये अ जे आहे ते सर्व अक्षरामध्ये अनुस्यूत असतंच। म्हणून 4 वेदातील प्रणव जो आहे तो मी आहे। नंतर आकाशाचा शब्द मी आहे, चंद्राच्या ठिकाणचं चांदण मी आहे, पाण्यातील रस मी आहे। आणि अशा ज्या वेळेला भगवंत स्वतःच्या विभूती सांगतात
त्यावेळेला भगवंताचा शोध घेण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एक सुंदर अशी सोय भगवंतांनी करून दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं। आणि ज्या ज्या वेळेला पाणी हातात येईल त्या वेळेला आपो नारायणाचं दर्शन घ्यायचं। उजेड पाहत असताना हा आत्मप्रकाश जो आहे त्या प्रकाशाची आपल्याला या ठिकाणी आठवण ठेवता येते। सुगंधाच्या रूपाने फुलं हुंकताना वगैरे सुगंधाच्या रूपाने सुद्धा भगवंताची आठवण ठेवता येते। एखादा बुद्धिमान दिसला तर त्याचा तिरस्कार न करता जिथं जिथं बुद्धीचं तेज आहे तिथं तिथं भगवंत आहे हे आपल्याला लक्षात ठेवता येतं, ते आपण पाहिलं। त्यानंतर भगवंत म्हणतात की सर्व ठिकाणी मी व्यापून असून सुद्धा मला सामान्य लोक का ओळखू शकत नाही, त्याचं कारण सांगताना भगवंत म्हणतात की दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, की माझी जी माया आहे ती माया तरुण जाणं अत्यंत कठीण आहे आणि त्या योग मायेच्या सामर्थ्याने सर्व जीव जे आहे ते अविद्येने ग्रस्त झालेले आहेत आणि म्हणून ते माझ्या स्वरूपाला ओळखू शकत नाहीत। त्यानंतर 4 भक्तांचे प्रकार आपण पाहिले होते की माझे भजन कोण व कसे करतात। त्यामध्ये आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी असे 4 भक्त आपण पाहिलेले होते। आणि आर्त आणि अर्थार्थी या सगळेच भक्त जरी भगवंत म्हणतात मला प्रिय असले तरी सर्वात मला प्रिय असणारा भक्त कोणता आहे तर तो म्हणजे वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः, की सर्वत्र मीच व्यापून राहिलेला आहे, भरून राहिलेला आहे असं निसंशय ज्ञान होणारा जो भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे, कारण त्यांनी माझं समग्र स्वरूप आणि स्वतःचं स्वरूप सुद्धा जाणलेलं आहे आणि आत्मब्रह्म ऐक्य त्यांनी साधलेलं आहे, म्हणून तो जो आहे तो सर्वात मला प्रिय आहे। आणि असा जाणता भक्त होऊन सुद्धा तो परत उर्वरित आयुष्यामध्ये माझं भजन करतच राहतो। आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी एक छान ओवी आपल्या समोर ठेवतात की हे समस्त ही वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची। की या 4 भक्तांमध्ये माझा सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो माझा ज्ञानी भक्त आहे, कारण तो मला जाणतो सुद्धा आणि जाणल्यानंतर सुद्धा अत्यंत आवडीने द्वैत स्वीकारून माझं भजन करत राहतो। आता इथलं द्वैत त्यांनी जे पत्करलेलं आहे ते भजनाच्या गोडीस पुरतं आहे, बाकीचा जो अद्वैताचाच अनुभव त्याच्या ठिकाणी स्थिर झालेला असतो आणि अद्वैताचाच अनुभव त्याच्या ठिकाणी स्थिर झालेला असतो। पण असं सर्वत्र समत्वाने व्यापून असलेलं माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप जाणण्यासाठी वरच्या चरणामध्ये भगवंत म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, की अनंत जन्माचं मनुष्य जन्म मिळालेले आहेत आणि त्या मनुष्य जन्मामध्ये जर शुद्ध पुण्याची कमाई खूप त्या साधकाजवळ असेल, त्या भक्ताजवळ असेल तरच त्याला माझ्याविषयीचं प्रेम निर्माण होतं, माझ्याविषयीची जिज्ञासा निर्माण होते आणि मला प्राप्त करूनच तो राहतो। पण अनंत जन्मीचं त्या ठिकाणी शुद्ध पुण्य मात्र त्याच्या गाठीशी असलं पाहिजे। आता इथंच आपण पाहतो की अनंत जन्मीचं शुद्ध पुण्य। आता आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू असे जे भक्त आहेत भगवंत म्हणतात आर्त आणि अर्थार्थी हे जे माझे भक्त आहेत ते सुद्धा माझं भजन करतात, पण त्यांची उपासना जी आहे ती उपासना त्यांची कशी चाललेली आहे तर सकाम अशी त्यांची ती उपासना चाललेली असते, म्हणून ते माझं भजन करून सुद्धा मला प्राप्त होत नाही, पण माझ्याजवळ असणारं जे वैभव आहे ते मात्र त्यांना हवं असतं। आणि ह्या भक्तांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी आपल्या समोर एक अत्यंत बोलकी अशी ओवी ठेवतात, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मज काही देव ऐसी वासना। आपण जर पाहिलं तर आपल्या सगळ्या प्रापंचिकांची सुद्धा जी काय भक्ती चाललेली आहे
ज्याला आपण म्हणतो आमची आपली भक्ती बरी, अशी जी आपली भक्ती चाललेली आहे, असं जे आपलं भगवंताचं भजन चाललेलं आहे, असे जे कुळकुळाचार तुम्ही आम्ही करत आहोत, त्या सगळ्या मागे आरंभीच म्हणती दैव अशीच वासना तुमच्या आमच्या चित्तात असते. आणि ही जी वासना आहे तीच आपल्याला आपल्या स्वरूपापासून आणि भगवंतापासून दूर ठेवत असते. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर निष्काम भजन करायला तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. भगवंत म्हणतात की निष्काम भजन जे आहे ते करायला तुम्ही आम्ही सुरुवात केली पाहिजे. आता व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये 20 ते 27 श्लोकापर्यंत भगवंतांनी व्यभिचारी भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी काय या ठिकाणी चूक घडते त्यांच्या हातून ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की यांची मुळातच बुद्धिभ्रष्ट झालेली आहे. भगवंताची जी काय नियमन व्यवस्था आहे हे जग चालवत असताना भगवंतांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत यावर त्यांचा विश्वास नाहीये. भगवंताने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते त्यांना कमी कुठंतरी वाटत आहे आणि म्हणून भगवंताची सकाम उपासना करायला हे तयार होतात. आणि सकाम उपासना जी करतात त्यालाच इथं बुद्धिभ्रष्ट झालेली असं म्हटलेलं आहे. की भगवंत वास्तविक पाहता ईश्वर नावाचं तत्व जे सगुण निराकार तत्व आहे ते एकच आहे. आपण पाहतो की एका विष्णूचे 10 अवतार असं आपण बोलतो. म्हणजे ईश्वर नावाचं तत्व एकच आहे, ते अत्यंत व्यापक आहे. त्या भगवंताच्या अनंत शक्ती आहेत आणि त्या शक्तीप्रमाणे एक एक वेगळी वेगळी देवता मानून हे सकाम भक्त जे आहेत ते सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा असे जे 5 मानसभोग आपण नेहमी पाहतो त्या मानसभोगापैकी काहीतरी त्यांना हवं असतं. आणि म्हणून ते काय करतात तर या ठिकाणी ते वेगळे वेगळे देवता तेच श्रेष्ठ आहेत असं मानतात आणि त्यांच्या उपासना करायला सुरुवात करतात. मग ज्या देवतेजवळ जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी हवं असतं. मग आता या ठिकाणी हे जे उपासक आहेत भगवंत बोलतात की असे जे आहेत की माझ्या अनंत शक्ती, त्या शक्तीच्या अनंत देवता, त्या देवतांना वेगळं वेगळं मानून त्यांच्या ठिकाणी जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांची त्या त्या देवतेवरची जी श्रद्धा ते बाळगतात ती सुद्धा मीच त्या ठिकाणी स्थिर करतो आणि त्यांना जे हवं आहे ते प्रत्यक्षात देणारा मीच आहे. पण या मंदबुद्धी लोकांना मात्र वाटतं की हे त्या त्या देवतेकडून त्यांना मिळत चाललेलं आहे. आणि म्हणून सगुण निराकार असणारा जो ईश्वर आहे त्याचा शोध न घेता ते अनंत शक्तिमान असणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपासना करत राहतात. आणि सूक्ष्म अशी जी उपासना आहे भगवंताची ती मात्र त्यांची राहूनच जाते. उत्कृष्ट, अविनाशी अशी जी उपासना करायला पाहिजे स्वस्वरूप ओळखण्यासाठी आणि भगवंताचं मूळ स्वरूप ओळखण्यासाठी ती जी आहे ती मात्र त्यांच्या ठिकाणी राहतच नाही. आता ह्या सगळ्याला कारण काय आहे ते सांगताना या ठिकाणी म्हटलेलं आहे की माझी जी योगमाया आहे त्या योगमायेमुळेच हे जणू काही झाकल्या गेल्यासारखे झालेले आहे की त्यांची बुद्धी जी आहे त्यामध्ये शुद्ध असा प्रकाश पडतच नाही. कारण रजतम जे आहेत ते त्यांच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी व्यापून राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना जणू काही अंधकारात चालणारा एखादा गृहस्थ जसा चाचपडत चालतो त्या पद्धतीने यांच्याकडून चाललेल्या या सगळ्या उपासना असतात त्या अत्यंत मोहित झालेले असतात. भगवंतापेक्षा भगवंताजवळचं वैभव जे आहे त्याचीच त्यांना या ठिकाणी अत्यंतिक ओढ असते. आता ही ओढ वाटण्याचं कारण काय आहे तर भगवंतावर त्यांचा पूर्णपणे विश्वास नाही की आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्या भगवंताने आपल्याला दिलेलं आहे हे त्यांना या ठिकाणी मान्य नसतं. आणि म्हणून ते अधिक अधिक मिळवण्याच्या हव्यासापायी भगवंताचं भजन तर जरूर करतात पण प्रत्यक्ष भगवंताशी ऐक्य मात्र पाहू शकत नाही. आणि हा मोह त्यांना कशामुळे होतो त्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. की असे जे भक्त आहेत जे
मानस भोगासाठीच उपासना करणारे, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा याच्यासाठी जे उपासना करणारे आहेत त्यांच्या चित्तामध्ये खूप मोठा मोह निर्माण झालेला आहे। तो मोह आहे कीर्तीचा, तो मोह आहे सत्तेचा, संपत्तीचा, हे मला पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, या पद्धतीने त्यांचा जो मोह आहे तो त्या ठिकाणी वाढतच चाललेला आहे। आणि त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये अनेक तऱ्हेच्या इच्छा आणि द्वेष अशा दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात आणि ते द्वंद्वामध्ये पूर्ण अडकलेले असतात। आता वास्तविक पाहता द्वंद्व जे म्हणतो आपण चार प्रकारचे, ते मुळात एकच आहे, ते सुख आणि दुःख। पण त्याचा तपशील मात्र अजून पुढे आपल्या समोर मांडलेला असतो की जय मिळाला तर सुख आहे, अपयश मिळालं तर दुःख आहे, लाभ झाला तर सुख आहे, हानी झाली तर दुःख आहे, मान झाला सन्मान झाला तर सुख आहे आणि अपमान जर झाला तर दुःख आहे, इत्यादी गोष्टी ज्या आहेत ते त्याचे तपशील आहेत। आता जग आणि मी आणि माझ्या मनातल्या इच्छा असा हा सगळा प्रकार चाललेला असतो। आता जगाकडून मला जे काही मान अपमानाचे सुखदुःखाचे भोग निर्माण होतात ते जगाकडून जरी आलेले मला दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र माझ्या संचिताप्रमाणेच ते फळ मला देण्याची व्यवस्था भगवंताने त्यांच्या माध्यमातून केलेली असते। हे लक्षात जर आम्ही घेतलं नाही तर भगवंताची ही व्यवस्था आम्हाला मान्य होत नाही आणि मग इतरांविषयी जो काही आहे तो तिरस्कार निर्माण मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो। आता रावणासोबत रामाने युद्ध केलेलं आहे पण अंतःकरणामध्ये मात्र अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी आपण युद्ध करत आहोत हा भाव त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी रावणाचा तिरस्कार मात्र अजिबात नाही। याही ठिकाणी भगवंत अर्जुनाला जे समजून सांगत आहेत की दुर्योधनादी कौरव जे आहेत ते अन्यायी आहेत म्हणून तुला युद्ध करायचं आहे। या ठिकाणी नात्याचा कुठलाही संबंध नाही, तर ते अन्यायाचं परिमार्जन करणं हे क्षत्रियाचा धर्म असल्यामुळे तुला हे युद्ध करायचं आहे। आता अनेक इच्छा आणि द्वेष यांच्यापासून हे द्वंद्व निर्माण होतं। इच्छा दोन प्रकारच्या आहेत, इच्छेचे प्रकार दोन आहेत, एक अनुकूल भावना आणि एक प्रतिकूल भावना। एखादी गोष्ट हवीशी वाटणे ही पण इच्छाच आहे आणि एखादी गोष्ट नकोशी वाटणे ही सुद्धा इच्छाच आहे। या पद्धतीने आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे की अनुकूल आणि प्रतिकूल। अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर स्वभावातली आवड आणि नावड अशा ज्या दोन गोष्टी आहेत त्याच तुम्हाला आम्हाला दुःख देण्याला कारणीभूत होतात, पण आपल्याला मात्र हे लक्षात येत नाही। जेव्हा जेव्हा दुःख होतं तेव्हा तेव्हा आपण मात्र समोरच्यांकडे बोट दाखवत असतो, पण या ठिकाणी आपली बुद्धी जी आहे ती गेल्या जन्मीच्या अनंत वासनांचे पुंज जे आहेत ते त्या बुद्धीमध्ये सूक्ष्मपणाने राहिलेले असतात आणि त्यानुसार ती बुद्धी आपल्याला प्रेरणा देते, त्याप्रमाणे आपल्याकडून कर्म घडतात आणि ते कर्म पूर्ण झाले किंवा नाही झाले तर काहीतरी इच्छा ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या मनामध्ये तरळत राहतात आणि अशा ज्या इच्छा आहेत त्यातूनच आपल्याला सुख दुःखादी द्वंद्व, कारण इच्छा जरी मनात असली तरी त्या इच्छा पूर्ण करताना पूर्णपणे जगाशी आमचा संबंध येतो आणि या जगाशी संबंध आल्यानंतर मला जे हवं ते या जगाकडून मिळतच असं मात्र होत नाही, कारण त्याला प्रारब्धाची मर्यादा घालून ठेवलेली आहे। आणि आता इच्छेमुळे जर हा मोह निर्माण होत असेल, इच्छेमुळे जर मनामध्ये द्वेष तिरस्कार इत्यादी गोष्टी निर्माण होत असतील, आता जिथे इच्छा पूर्ण होण्याच्या आड ज्या ज्या व्यक्ती येतात किंवा जी जी परिस्थिती येते त्या त्याविषयी तुम्हाला आम्हाला मनामध्ये द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होतो। आता तिरस्काराने आणि द्वेषाने स्वभावामध्ये या गोष्टी तशाच ठेवून कोणाला पूर्णपणे सुख मिळालं असं एक सुद्धा उदाहरण आपल्याला दाखवता येत नाही। मग आता या ठिकाणी आपल्या समोर काय सांगितलेलं आहे तर इच्छा ज्या मनामध्ये निर्माण होतात त्या इच्छा निर्माण होण्याचंच आपण थांबवलं पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी
असं वाक्य ऐकल्यानंतर अरे सगळ्या इच्छाच जर आम्ही बाजूला केल्या तर आम्ही जीवन कसं काय जगणार असा आपल्या समोर प्रश्न येतो। पण आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा तपासून पाहिल्या पाहिजेत, त्या किती पूर्ण करण्याचं बळ आपल्या जवळ आहे तेही आपल्याला तपासता आलं पाहिजे। आणि असं काहीच सामर्थ्य नसताना जर नुसत्याच इच्छा करणं आपलं जर चाललेलं असेल तर त्याला जागतेपणी पाहिलेलं स्वप्न असं त्या मनोरथांना एक म्हटलं जातं। आणि असं जर मनोरथ करत राहिलो आपण, अशा जर उतरंडी रचत राहिलो तर त्याला खरोखरीच फळ किती येणार आहे हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे। आणि ते जर तपासून नाही पाहिलं तर या इच्छांमुळे त्यातून केलेल्या प्रयत्नामुळे जे काही फळ आपल्याला प्राप्त होणार आहेत ते तरी शाश्वत आहेत का अशाश्वत आहे याचा सुद्धा साधकाने एकदा निवाडा करून घेतलाच पाहिजे। खूप छान आपल्या समोर मांडणी अशी आहे की चांगदेव महाराजांनी अनेकांना जिवंत केलेलं होतं, अशी त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती की अनेक मृत व्यक्तींना त्यांनी जिवंत केलेलं होतं। आता जगण्याची जी इच्छा आहे ती सामान्य माणसाला अगदी मनामध्ये घरच करून राहिलेली आहे की त्याला जग सोडायचंच नसतं, पण तरी सुद्धा जग सोडावं लागतं। पण चांगदेव महाराजांनी अनेक प्रेतांना उठवलेलं आहे आणि ते परत जिवंत झालेले आहेत अशा कथा आपण ऐकतो। मग डॉक्टर काका एक मार्मिक प्रश्न आपल्याला विचारतात की आता ही सिद्धी त्यांनी मिळवलेली आहे की प्रेतांना त्यांनी परत जिवंत केलेलं आहे, पण त्या चांगदेवांनी सुद्धा स्वतःचा देह नंतर सोडलेला आहे, त्यांनी ज्यांना ज्यांना उठवलेलं आहे त्यांनी सुद्धा परत स्वतःचा देह त्यांना सोडावाच लागलेला आहे। मग हे परत जिवंत होणं परत मरणं हे जे फळ आहे ते शाश्वत आहे का अशाश्वत आहे याचा एकदा आम्ही काय केला पाहिजे तर निवाडाच करून घेतला पाहिजे की देहाच्या साह्याने आम्हाला अमरत्व कधीही प्राप्त होणार नाही, पण आतमध्ये असणारे जे चैतन्य नावाचं तत्व आहे ते मात्र कसं आहे तर अज अजर आणि अमर आहे। आणि म्हणून तेच मी आहे ह्या पद्धतीने जर सतत आपल्या ठिकाणी अनुसंधान ठेवता आलं तर हे मृत्यूचं भय सुद्धा चाललं जातं आणि शाश्वत असणारं असं जे फळ आहे ते शाश्वत तत्वाला सतत अनुसंधानात ठेवल्यानेच आम्हाला प्राप्त होणार आहे। मग चित्तामध्ये अशाश्वत फळ गोळा करायचे आहेत का शाश्वत फळ आपल्याला मिळवायचं आहे याचा एकदा साधकांनी काय केला पाहिजे तर निवाडाच करून घेतला पाहिजे। आणि संत वाङ्मयातून आपल्या समोर सातत्याने ह्याचीच मांडणी केलेली आहे की इच्छा तर निर्माण होतच राहणार, तो मनाचा स्वभावच आहे, पण तरी सुद्धा इंद्रियांचा जय वासनेचा क्षय असं तुकाराम महाराज म्हणतात की इच्छा जरी मनात झाली तर प्रत्यक्ष सुरुवातीला इंद्रियांना तिकडे जाऊ द्यायचं नाही। या पद्धतीने जर आम्ही साधना करत राहिलो तर इंद्रियांवर सुद्धा विजय मिळवता येतो आणि जे जे मनामध्ये निर्माण होतं ते विवेकाच्या जोरावर जर आम्ही तपासून पाहिलं की माझ्या मनात खरोखरी ही इच्छा निर्माण झालेली आहे, पण ती खरोखरीच मला शाश्वत फळ देणारी आहे का अशाश्वत फळच मला त्याच्यातून प्राप्त होणार आहे हे सातत्याने त्यांनी साधकांनी लक्षात घ्यायचं आहे। आणि आपल्याला शाश्वत फळ नेमकं कुठलं प्राप्त करून घ्यायचं आहे तर आनंद, शांती, तृप्ती, निर्भयता इत्यादी गोष्टी आपल्या समोर सातत्याने ठेवलेल्या आहेत। मग आता भरपूर उपासना करून नाशिवंत फळ प्राप्त करून घेण्यापेक्षा शास्त्राने सांगितली तशी, संतांनी सांगितली तशी जर उपासना आम्ही नेमकी आणि नेटकी करत राहिलो तर आम्हाला शाश्वत असं फळ मिळणार आहे। आणि ते शाश्वत फळ म्हणजे आपल्याला देहात असतानाच मी अजर आणि अमर आहे हा निश्चय करण्याचं जे बळ आहे चित्ताला ते प्राप्त होऊन जाणार आहे। संपूर्ण जग जे आहे ते कसं बनलेलं आहे शंकराचार्य आपल्या समोर मांडणी करतात, सत्यानृत्य मिथुनी कृत्य, की सत्य आणि असत्य या दोन गोष्टी एकत्र येऊनच हे संपूर्ण जग तयार झालेलं आहे। म्हणजे भेसळ तेव्हापासूनच झालेली आहे। आता ह्या भेसळीतला जो असत्याचा भाग आहे, असतचा भाग आहे, अशाश्वताचा भाग आहे तेवढा काढून टाकायचा आणि सत्य जे आहे तेवढं निवडण्याचा प्रयत्न करायचा, यालाच साधना असं म्हणतात। आणि ती साधना करायला आम्ही सातत्याने सज्ज राहिलं पाहिजे।
मग ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, हा जो पारमार्थिक विवेक आहे, हा विवेक चित्तामध्ये सतत जागा ठेवता आला पाहिजे. कारण या विवेकावरच पुढचा परमार्थ जो आहे तो सगळा पूर्णपणे नीट चालण्याची क्षमता दडलेली असते. आणि तोच विवेक जर तुमचा आमचा कमी झालेला असेल तर मात्र त्या ठिकाणी काहीही इलाज चालत नाही. मग इथं आहे की माईक सृष्टीतील देवतांची उपासना करू नये. मग कोणाची करायची आहे तर शाश्वत ब्रह्माचीच उपासना करायला तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. आता माईक सृष्टीतील देव म्हणजे नेमकं काय आहे तर तुकाराम महाराज त्याचं वर्णन करताना हेंद्रे शेंद्रे पोट भरे देव या पद्धतीने म्हणतात. डॉक्टर काका नेहमी एक गोष्ट सांगतात की कोल्हापूरला मंगळवारचा बाजार भरत असतो. त्या बाजारामध्ये एक व्यापारी असतो. तो दर वेळेला दर मंगळवारी आला की नंतर त्या तिथल्या देवीला काय करत असतो तर नैवेद्य दाखवत असतो, तेल वगैरे त्या ठिकाणी देत असतो. ह्या पद्धतीने तो त्या ठिकाणी जातो. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ती त्याला प्रसन्न होते. अनेक वर्ष ह्या पद्धतीची उपासना करत असल्यामुळे ती त्याला प्रसन्न होते आणि तुला काय पाहिजे माग असं म्हणते. त्यावेळेला तो जो व्यापारी आहे तो त्या देवीला म्हणतो की मला अरबी घोडा पाहिजे. त्यावेळेला ती देवी हसते आणि त्याला म्हणते की अरे अरबी घोडा देण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ असतं तर मी त्या घोड्यावर बसले नसते का. आता तू पाहतोयस की माझं वाहन काय आहे तर या ठिकाणी गाढव आहे. आता गमतीचा भाग या ठिकाणी सोडून द्यायचा, पण महत्वाचं आहे की कोणाला आपण काय मागतो आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी विवेक करायचा आहे. आपल्या समोर आहे की विवेकानंदांची गोष्ट नेहमी सांगितली जाते की त्यांना सुद्धा परिस्थिती जरा अवघड घरची झालेली होती. त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना रामकृष्ण परमहंस भेटल्यानंतर ते त्यांच्याकडे जातात, त्यांची सगळी परिस्थिती त्यांना सांगतात. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणजे त्यांचे श्रीगुरु त्यांना सांगतात की काली मातेकडे जा आणि तुला जे सद्यस्थितीत पाहिजे आहे ते तू मागून घे. ज्या वेळेला ते काली मातेकडे जातात आणि काली माता त्यांना प्रसन्न होऊन वर माग म्हणते त्यावेळेला त्यांच्या मुखातून मात्र भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे याशिवाय दुसरं काहीही त्यांच्या मुखातून बाहेर पडत नाही. हे त्यांच्या अनंत जन्मीचं असणारं जे शुद्ध पुण्याचं फळ आहे त्यामुळे त्यांच्या मुखातून प्रपंचाविषयी काहीही मागितलं जात नाही, तर ते मागतात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. मग त्या उदाहरणावरून आपणही लक्षात ठेवायचं आहे की भगवंताची उपासना कशासाठी करायची आहे तर जेणेकरून जी उपासना करून नामस्मरण करून ध्यानयोग साधून माझ्या चित्तामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे जे आहे ते सतत फुलत गेलं पाहिजे आणि ह्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चित्तातून सतत कमी कमी होत गेल्या पाहिजेत. म्हणजे जगताकडनं काही न मागण्याची बुद्धी होणे हे ते विवेकाचं स्वरूप आहे की हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं कितीही जरी आपण म्हटलं तरी ते सगळं अशाश्वत आहे आणि अशाश्वत गोष्टी आम्हाला शाश्वत समाधान कधीच देऊ शकणार नाहीत. हाच विवेक या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलेला आहे. सत्य आणि असत्य यांचा एकदा निवाडा चित्ताने करून घेतला पाहिजे. सत्य एवढे सुकृत नाही, असत्य एवढे पाप नाही, अशी समर्थांची एक सुंदर ओवी आहे की सत्य काय असत्य काय. आता जगन मिथ्यत्व निश्चय म्हणजे जग असत्य गोष्टींनीच भरलेला आहे असं वारंवार सांगून सुद्धा आपल्या चित्ताला ते पटत नाही किंवा आपण ते चित्तावर बिंबवून घेत नाही. याचं कारण काय आहे तर दृश्य जगतामधूनच आपल्याला सुख मिळेल अशी जी एक भाबडी समजूत तुमची आमची होऊन बसलेली आहे अनंत जन्मीच्या संस्कारामुळे. एक परमार्थामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जन्मोजन्मीचे असे चुकीचे संस्कार आपल्या मनावर अनंत जन्मापासून झालेले असल्यामुळे एकाएकी हे तत्वज्ञान मनावर बिंबवून घेणं किंवा आपल्याला पटायला लागणं हे कधीही शक्य नाही. व्यवहारातलं एक उदाहरण, एखाद्या व्यक्तीविषयी जर काही कारणाने आपल्या मनात गैरसमजूत निर्माण झालेली असेल तर नंतर कोणीतरी सांगितलं की तुला जरी असं वाटत असलं तरी ती व्यक्ती तशी नाही, त्यावेळेला तिला तसं वागायचं नव्हतं असं बऱ्याच वेळेला समजून जरी सांगितलं तरी आपल्या मनात तिच्या जो दुराग्रह
तो लवकरात लवकर काढणं आपल्याला जसं शक्य होत नाही. आता ही आत्ताची गोष्ट आहे. मग आता हे तर अनंत जन्मीचे आपल्या समोरचे संस्कार आहेत, ते काढायला आपल्याला किती बळ लागणार आहे. मग शास्त्रशुद्ध संस्कार आणि संत वचनाचे संस्कार स्वतःच्या मनावर सतत करत राहणे आणि चुकीचे संस्कार जे वासनेतून आलेले आहे, पूर्व समजुतीच्या गैरसमजुतीतून जे आपल्या समोर आलेले आहेत, त्या संस्कारांचा मुकाबला करणे, असा जो काही साधनेचा भाग आहे तो या ठिकाणी साधकाला सतत करावा लागतो. आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. की रात्रंदिवस आम्हाला युद्ध आहे आणि हे युद्ध बाहेर करायचं नसून आपल्या अंतःकरणातच चाललेलं आहे. जुने संस्कार आणि नवीन संस्कार यांचं चाललेल्या ह्या युद्धामध्ये नवीन संस्कार म्हणजे संतांकडून मिळालेले जे संस्कार आहेत, शास्त्राकडून मिळालेले जे संस्कार आहेत, श्री गुरूंनी आमच्यावर केलेले जे संस्कार आहेत, त्या संस्कारांना जिंकवायचं आहे. आणि वासनेनुसार उमटलेले जेवढे संस्कार आहेत तेवढ्या सगळ्या संस्कारांना चित्तातून काढून टाकायचं आहे. अशी एक सुंदर साधना जी आहे ती या परमार्थाच्या मध्ये तुम्हाला आम्हाला करावी लागते. आणि ती साधना केल्याशिवाय म्हणजे जुने संस्कार पूर्ण पुसून टाकल्याशिवाय नवीन संस्कार अंतःकरणामध्ये दृढतेने राहत नाही. आणि दृढतेने संस्कार आतमध्ये राहिल्याशिवाय वेळोवेळी ते आठवणे आणि आलेल्या प्रसंगामध्ये उपयोगात आणणे हे सुद्धा ते करता येणार नाही. आणि त्यासाठी जुन्या संस्कारांना पाठीमागे सारून नवीन संस्कारांना सतत चित्तावर धारण करणे अशी जी एक सुंदर साधना आहे ती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे. आता सगुण निराकार ईश्वराचं एक आपण पाहिलं की भगवंताचे 4 प्रकार आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत. चत्वार देव निरूपण नावाच्या समासामध्ये समर्थांनी 4 देवाचे प्रकार मांडलेले आहेत. एक मूर्तिरूप देव आहे, ते जड आहे, त्यांची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून त्यांना आपण त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्यांची स्थापना करतो. त्यानंतर एक अवतार नावाची गोष्ट आहे, ते ह्या जगतामध्ये ह्या युगामध्ये येऊन गेलेले असतात, त्यांचं चरित्रही असतं आणि प्रत्यक्ष या जगतामध्ये ते काही काळ राहून गेलेले असतात. आता या मूर्ती ज्या आहेत त्या या अवतारांच्याच असतात. आता हे अवतार कोणाचे आहेत तर ईश्वराचे आहेत, म्हणून तो अवतार जो आहे तो सगुण साकार आहे. मूर्ती ज्या आहेत त्या जड आहेत आणि ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते सगुण निराकार आहे. आता हे काय भानगड आली परत, सगुण निराकार काय, सगुण साकार काय. आपल्या हातात आता पहा एखादं फूल असतं, समजा गुलाबाचं फूल आपल्या हातात आहे. आता या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, रंग, देठ, पानं, काटे हे सगळं आपल्याला दृष्टीगोचर होतं, म्हणजे ते साकार आहे. ते आपल्याला सगळं डोळ्याने दिसण्यासारखं आहे. पण त्यातला जो सुगंध आहे तो डोळ्याने सुगंध दिसत नाही, पण तो जाणवल्याशिवाय राहत नाही. मग आता हे सुगंध जो आहे त्याला आपण म्हणूयात निराकार आहे आणि त्याचं जे नामरूप आहे ते मात्र साकार आहे. मग आता ईश्वर नावाचं तत्व जे आहे, अवतार जे आहे ते सगुण साकार आहे. आणि या अवतारांचं जे मूळ आहे ते सगुण निराकार आहे. आणि आता या तिघांचंही जे अधिष्ठान आहे, एक आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे, जेव्हा आम्हाला काहीतरी दिसतं तेव्हा त्याच्या मागे काहीतरी असतं, म्हणजे काहीतरी असल्याशिवाय काहीतरी दिसत नाही. मग ज्या अर्थी आम्हाला देह दिसतो, जग दिसतो, अवतार होऊन गेलेले दिसतात, त्यावेळेला त्याच्याही मागे काहीतरी एक तत्व असलं पाहिजे. आणि हे जे तत्व आहे या सगळ्यांचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्म नावाचं तत्व आहे आणि ते निर्गुण निराकार आहे. आता निर्गुण निराकाराची उपासना करता येत नाही, मग ती उपासना कोणाची करायची आहे तर सगुण साकाराची करायची आहे. पण हे सगुण साकार जे आहे ते मूळचं सगुण निराकार आहे आणि त्याचं अधिष्ठान जे आहे ते निर्गुण निराकार असणारं ब्रह्म आहे. आणि तिथपर्यंत मला पोचायचं आहे. म्हणजे मूर्ती पूजेपासून तर निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची आहे पारमार्थिक. आणि ती वाटचाल करताना न थकता न कंटाळता, जसं आपण पाहतो की सायकल शिकायची असेल तर कितीदा तरी पडतो,
पण परत परत उठायचं, परत सायकल उचलायची, परत पॅडल मारायचं, परत सीटवर बसण्याचा प्रयत्न करायचा. हे जसं सायकल येईपर्यंत आपलं चालू राहतं तसंच या ठिकाणी आहे की निर्गुण निराकाराचा अनुभव म्हणजे स्वस्वरूपाची जाण येईपर्यंत पडत अडखळत. आता या ठिकाणी पडणं आणि अडखळणं कुठलं आहे तर जुने संस्कार मध्येच डोकं वर काढणार आहेत. नवीन चाललेलं जे आहे ते सगळं यात काही अर्थ नाही असं कधीतरी मनापासून साधना करणाऱ्या साधकाला सुद्धा असं काहीतरी आतून परीक्षा घेतल्यासारखं होतं आणि मध्येच हे यात काही तथ्य नाही असं वाटायला सुरुवात होते. आणि हे मनाच्या स्तरावर घेतलेल्या आपल्या परीक्षा आहेत हे लक्षात ठेवून ह्या सगळ्या जुन्या संस्कारांना हळूहळू बाजूला करण्याचा प्रयत्न यालाच खरं तर साधना असं म्हणतात. आता बाकी साधना आपण खूप करतो पण वैचारिक साधना जी आहे ती मात्र आपण मनापासून करत नाही. माणूस कशाचा जास्तीत जास्त आळस करत असेल तर शास्त्र शुद्ध विचार करण्याचा आळस करतो. बाकी तो पूजा करतो, सगळं करतो. आता उपासना आणि पूजा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर 5 गोष्टी येतात. हळदी, कुंकू, अक्षदा, उदबत्ती, नारळ, खडीसाखर. एवढ्या गोष्टी जमवल्या की आमची पूजा झाली. पण ह्याच्या पलीकडे जाऊन एक पूजा आहे आणि ती पूजा आहे की इच्छा ज्या आहेत, कामना ज्या आहेत त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणे. ही भगवंताची एक खूप मोठी पूजा आहे. पण ती पूजा मात्र तुमच्या आमच्याकडनं लवकर होत नाही. द्वंद्वातून स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करणं ही एक साधना आहे. सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे दोन्हीही परिस्थितीमध्ये सतत भगवंताचं स्मरण ठेवणं ही एक उपासना आहे. पण ह्या उपासना मात्र आमच्याकडनं घडत नाही. हळदी कुंकू मात्र रोज वाहिलं जातं. अक्षदाम समर्पयामी असं म्हणले की आमची ती पूजा जी आहे ती होऊन जाते. पण या ठिकाणी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात या पद्धतीचा श्लोक आपण सतत म्हणतो. पण कायेने, वाचेने आणि मनाने केलेले सर्व कर्म त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पित करण्याचा व्यवहार मात्र फक्त शाब्दिक स्तरावर राहतो. आणि त्यामुळे आपली जी ही उपासना आहे ती सगुण निराकार असणाऱ्या भगवंतापर्यंत पोचत नाही. आणि म्हणून निर्गुण निराकाराचा अनुभव जो आहे तो तुमच्या आमच्यापासून सतत दूरच राहतो. मग आता भगवंत म्हणतात ही माझी योग माया तरुण जाण्यासाठी काय करावं लागेल तर श्रीकृष्णाची उपासना करून त्या श्रीकृष्णाच्या अधीन असणारी जी माया आहे तिला निवृत्त करण्याचं सामर्थ्य जर त्या परमेश्वराजवळच आहे तर नामाच्या साह्याने, ध्यानाच्या साह्याने सतत त्याला आठवण्याचा प्रयत्न करूनच त्याला ह्या तुझ्या योग मायेपासून मला दूर कर आणि त्या मागे झाकलेलं जे काही तुझं स्वरूप आहे ते पूर्णपणे मला दाखव अशी प्रार्थना या ठिकाणी आपण त्याच्या करायला शिकलं पाहिजे. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा सूर्य ही देवता त्या साधकांनी मानलेली आहे. आराध्य देवता म्हणून सूर्य निवडलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या सूर्याला प्रार्थना करतानाही तो साधक त्या ठिकाणी म्हणतोय की तुझी ही सोन्यासारखी जी झळाळी आहे, किरणांची झळाळी, ती बाजूला कर आणि त्या मागचं तुझं जे मुख्य स्वरूप आहे ते मला दाखव. मग निर्गुण निराकार हे त्या भगवंताचं आणि उपासक असणाऱ्या जीवाचं हे मूळ स्वरूप आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणीच खरं ते ऐक्य अनुभवायचं आहे. आणि ते करायचं असेल तर या योग मायेचा जो पडदा आहे तो दूर करण्याची प्रार्थना आपण श्री गुरूंना आणि भगवंताला सातत्याने केली पाहिजे. समर्थ रामदास स्वामी शक्तिपात दीक्षेविषयी एक छान त्यांचं सांगणं आहे आपल्या समोर. शक्तिपात दीक्षेविषयी सगळ्यांनाच खूप ओढ असते की कारण तो अनुभव श्री गुरु क्षणभर कोणाला तरी देऊन जाणार म्हणून श्री गुरूंनी डोक्यावर हात ठेवावा आणि आम्हाला तो अनुभव येऊन जावा अशी सगळ्या साधकांची काय असते ते इच्छा असते. स्वतःची जबाबदारी मात्र ते ओळखत नाही. पण संतांनी मात्र, श्री गुरूंनी मात्र आपल्या मस्तकावर हात ठेवावा आणि काहीतरी आगळा वेगळा अनुभव येऊन जावा. पण समर्थ शक्तिपात दीक्षेला सुद्धा ते खूप छान वळण देतात आणि आपल्याला सांगतात मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा.
इथे चंचल शब्दाने माया सांगितलेली आहे आणि या माईक गोष्टीतून पूर्णपणे आमचं मन बाहेर निघणं हाच तो खरा श्री गुरूंनी केलेला शक्तिपात आहे, हे लक्षात ठेवावं. आणि माझ्या ठिकाणी त्या पद्धतीची शक्ती निर्माण होते आहे का, माईक गोष्टींना बाजूला सारण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी येत आहे की नाही, हे साधकांनी स्वतःच्या ठिकाणी तपासण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा साधना चाललेली आहे, किती वर्ष झाले अनुग्रह घेऊन, 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 2 तप झाले, 3 तप झाले, ह्या पद्धतीने आपण सांगतो. पण गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणतो, ते परब्रह्म आणि आम्ही मात्र जीवभावामध्ये रंगलेले, असंच जर सातत्याने चाललेलं असेल तर मग त्या अनुग्रहाच्या माध्यमातून जे व्हायला पाहिजे ते आमच्या ठिकाणी जर होताना दिसत नसेल तर मग आमची साधना कुठंतरी काहीतरी चुकत आहे असं आम्हीच आमच्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पण याही ठिकाणी आपण श्री गुरूंकडेच काय करतो, तो बोट दाखवतो की अरे आम्ही त्यांनी बरोबरच अनुग्रह घेतलेला आहे, पण तो वरपर्यंत गेला आणि मी मात्र जागच्या जागीच राहिलो, म्हणजे काय झालं, श्री गुरूंनी त्याला जास्ती दिलं. असं काहीही नसतं. श्री गुरु कोणालाही कमी जास्ती काही देत नाहीत. श्री गुरु सर्वांना सर्वत्र सदा सम असणाऱ्या त्या तत्वाचा उपदेश करणारे आहेत, तर ते कोणाला कमी आणि जास्ती कसं काय देणार आहेत. पण व्यवहारातल्या सवयी घेऊन ज्या वेळेला आम्ही या क्षेत्रात उतरतो त्यावेळेला इकडं सुद्धा कोणी लाडकं कोणी खोडकं ह्या पद्धतीने एक नवीनच द्वैताचा एक प्रांत निर्माण करतो आणि त्यामध्ये आम्ही अडकून फसतो. तर असं न होऊ देता की माझी जबाबदारी आहे की तो अधिकार जो आहे, त्यांची कृपा पूर्णपणे अनुभवण्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त करणे ही माझी स्वतःची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी दिलेल्या साधनेच्या माध्यमातूनच होत असते. म्हणून श्री गुरूंकडून घेतलेलं जे साधन आहे ते कधीतरी करायचं, कधीतरी सोडून द्यायचं. आज मूड नाही म्हणून केलं नाही, उद्या पाहुणे आले म्हणून केलं नाही, आज तब्येत बरी नाही म्हणून केलं नाही, असे हजारो कारण आम्ही त्यासाठी सांगू शकतो की अहो आम्हालाही करायची खूप इच्छा आहे, पण कारण काय, आज अचानक पाहुणे आले, कारण काय, काल रात्री खूप वेळ टीव्ही पाहत बसलो, मग सकाळी जाग नाही आली, सगळाच दिवस मग कसा गेलेला आहे तर गडबडीत गेलेला आहे. बाकी सर्व गोष्टी होतात, पण साधना जी आहे ती मात्र आमची राहून जाते. आणि अशी फजिती जोपर्यंत आमची चाललेली आहे तोपर्यंत भगवंताचं समग्र स्वरूप लक्षात घेणं, त्यासाठी करावा लागणारा विचार करणं, त्यासाठी काही शास्त्राचा अभ्यास करणं आणि मी त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर नेमकं माझ्या ठिकाणी काय घडलं पाहिजे. आता मला ईश्वर रूप व्हायचंय म्हणजे नेमकं काय व्हायचंय हो, तो जसा चतुर्भुज आहे, देवी जशी अष्टभुजा आहे, त्या पद्धतीने मला काहीतरी हात फुटले पाहिजेत, अशी जर कल्पना असेल तर कुठंतरी काहीतरी आमचं चुकतं आहे. आता मला ईश्वर रूप व्हायचं म्हणजे काय, मुंडक उपनिषदामध्ये आपल्या समोर छान एक आहे की एकाच फांदीवर 2 पक्षी बसलेले आहेत, त्यातला एक पक्षी जो आहे तो फळ भोगतो आहे आणि दुसरा पक्षी जो आहे तो साक्षी भावाने पाहतो आहे. मग भगवंत या संपूर्ण जगताकडे नुसता साक्षी भावाने पाहतो, जे करायचं ते योग्य कर्म करतो, पण सगळीकडे साक्षी भावाने पाहतो आणि म्हणून सर्व घटनांपासून तो अलिप्त असतो आणि नित्य मुक्त असतो. मग मला भगवत रूप व्हायचंय, मला ईश्वराशी ऐक्य पावायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर मला सुद्धा साक्षी भावाने जगण्याची स्वतःला सवय लावून घ्यायची आहे. पण साक्षी भावाने जगण्याची आपण शेजाऱ्यांकडे जसं साक्षी भावाने पाहतो तितकंच साक्षी भावाने मला माझ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांकडे, माझ्यावर येणाऱ्या परिस्थितींकडे मला तितक्याच साक्षी भावाने जर पाहता आलं तर मला कुठंतरी ईश्वराशी ऐक्य साधता येणार आहे, कुठंतरी त्याची ओळख होणार आहे. अलिप्त असतो तो सुखरूप असतो, एक खूप महत्वाचं आहे. परमपूज्य मंदाताई गमतीने नेहमी मला म्हणायच्या, ज्या वेळेला अकोल्याला भगवद्गीतेच्या वर्गाला त्या यायच्या त्यावेळेला म्हणायच्या, अगं डॉक्टर काकांसारखा एक महापुरुष तुमच्या आयुष्यात आलेला आहे, त्यांच्याकडनं जर काही घ्यायचं असेल, त्यांच्याकडनं जर काही शिकायचं असेल तर त्यांचा अलिप्तपणा आणि साक्षीभाव जो आहे तो
आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा। तेवढं आपल्या ठिकाणी आणलं की मग आपल्याला सुद्धा जीवनमुक्तीचा आनंद मिळायला अजिबात हरकत नाही। आणि आपण मात्र प्रत्येक गोष्टीत लिप्त होत चाललेले आहोत। कुठल्याच गोष्टीकडे आपल्याला साक्षीभावाने पाहता येत नाही। आपल्या मुलांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी साक्षीभावाने पाहता येत नाही। आपल्या कुटुंबियांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी साक्षीभावाने जर आपल्याला पाहता येत नाही तर आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे आपल्याला कसं काय साक्षीभावाने पाहता येणार आहे। आणि म्हणून साक्षीभावाने पाहणं ही एक खूप मोठी साधना आहे। आणि ती जी साधना आहे ती करण्याचा तुम्ही आम्ही जो काही आहे तो मनापासून प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यासाठी जर काय तर विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी हातात हात घालून चालल्याशिवाय आणि त्या सतत पूर्णपणे जीवनात उतरवल्याशिवाय आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेता येणार नाही। नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम, या पुनरपि जन्म आणि पुनरपि मरण याचं मूळ कारण जर काय असेल तर मनात राहिलेल्या अपुऱ्या इच्छा, त्याचंच रूपांतर वासनेमध्ये होतं। आणि म्हणून या ठिकाणी की इच्छा द्वेष समुत्थेन, की इच्छा आणि द्वेष जे आहेत त्यामुळे माझी बुद्धी जी आहे ती मोहित होते आणि मोहित बुद्धी अविवेकाने सगळं काम करत राहते। आणि म्हणून बुद्धीमधला विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींना जागं करण्याचा प्रयत्न ह्याला साधना असं म्हणतात। अशी साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येते। त्यानंतर भगवंताचं जे निर्गुण रूप आहे, आता दोन गोष्टी आहेत आपल्या समोर की जीव जो आहे तो अविद्येने ग्रस्त आहे आणि म्हणजे जीवाला अविद्या ही उपाधी आहे आणि ईश्वर तत्वाला योग माया ही उपाधी आहे। जीवाने तत्वज्ञानाचा अभ्यास करून अविद्येचा निराश करायचा आहे आणि परमेश्वराची प्रार्थना करून त्याला योग माया दूर करायला सांगायचं आहे। असं ज्या वेळेला दोन पद्धतीने परिपूर्ण आमची साधना होईल त्यावेळेला ददामी बुद्धी योगम तम असं म्हटलेलं आहे की जो मला शरण येऊन राहतो त्याला मी बुद्धियोग देतो। मग आता भगवंताला शरण जाणं म्हणजे नेमकं काय आहे तर त्याच्या सगळे जे काय त्याने जगत चालवण्यासाठीचे नियम बनवलेले आहेत ते जसेच्या तसं मी स्वीकारणं ही भगवंताला घातलेली शरणागती आहे। ही भगवंताच्या ठिकाणची आमची शरणागती आहे। पण भगवंताचं नियम एक प्रकारचा आणि आमचं मागणं जे आहे ते वेगळ्या प्रकारचं असं जर सातत्याने चाललेलं असेल तर त्याला डॉक्टर काका म्हणतात की इकडं म्हणायचं प्रभू रामचंद्र महाराज की जय आणि नंतर त्यांनी जी आमची व्यवस्था करून ठेवलेली आहे ती मात्र आम्ही नाकारायची। म्हणजे इकडून जय जयकार आणि आतून मात्र पूर्ण त्याच्याशी घेतलेली टक्कर की मला तू केलेलं हे माझ्या जीवनातलं पसंत नाही, मला तू सांगितलेलं ते माझ्या जीवनातलं पसंत नाही, या पद्धतीने सतत तक्रारी करत राहणं याला शरणागती म्हणत नाही। मग शरणागती म्हणजे नेमकं काय आहे तर विना तक्रार आपला संसार नेटाने करत राहणे, पण अलिप्तता आणि साक्षीभाव या दोन्हीही गोष्टी अंतःकरणामध्ये सतत जाग्या ठेवणे याला या ठिकाणी खूप महत्व आहे। इथं म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अवतारी भगवान स्वतः उद्धवाला नाथ भागवतामध्ये सांगतायत ज्या वेळेला भगवंताचं तिरोधान पावण्याची वेळ आली म्हणजे अवतार कार्य संपवून परत निजधामाला ते जायला निघाले त्या ठिकाणी शोक झालेला आहे आणि त्यावेळेला भगवंत त्याला म्हणतायत की बाबा माझं जे मूळचं स्वरूप आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तू कुठं जा तर बद्रीनाथला जाऊन त्या ठिकाणी काही काळ तप कर। म्हणजे भगवंताचे स्वरूप दोन आहेत, एक सगुण साकार आहे, दुसरं निर्गुण निराकार आहे। आता सगुण साकाराची उपासना करायची आहे पण निर्गुण निराकाराशी ऐक्य पावायचं आहे, कारण सगुण साकार त्याचं जे रूप आहे ते सुद्धा काही काळापुरतं येणारं आणि काम झालं की जाणारं ह्या पद्धतीचं असल्यामुळे निर्गुण निराकार त्याचं जे रूप आहे ते शाश्वत आहे, कायमचं आहे आणि आम्हाला जे ऐक्य पावण्यासाठी आमच्या समोर शास्त्रांनी ठेवलेलं आहे किंवा श्री गुरूंनी दाखवलेलं आहे ते सुद्धा त्याचं निर्गुण निराकार रूपच
आमच्या समोर दाखवून ठेवलेलं आहे। मग भगवंत या ठिकाणी उद्धवाला जसं म्हणतात तसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना त्या ठिकाणी म्हणतायत की अभ्यासे माझ्या स्वरूपे मिळ। म्हणजे नेमकं काय आहे, आता सगुण साकार रूप तर भगवंताचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्जुनाच्या समोर आहे आणि श्री गुरु रूप जे श्रीकृष्ण आहेत ते मात्र अर्जुनाला सांगतात की अभ्यासे माझ्या स्वरूपी मिळ। म्हणजे तुझं आणि माझं जे मूळचं स्वरूप आहे, जे ऐक्य आहे, ते ऐक्य शोधण्याचा प्रयत्न कर। मी या ठिकाणी तुझ्या जवळ रथ चालवण्यासाठी जरी इथं तुला दिसत असलो तरी माझं मूळचं जे स्वरूप आहे ते ह्यापेक्षा सूक्ष्म व्यापक आहे आणि त्या स्वरूपाशी तुला ह्या तत्वज्ञानाच्या अभ्यासानेच फक्त मिळता येणार आहे। ते ऐक्य फक्त विचाराने साधता येणार आहे आणि म्हणून शास्त्रशुद्ध विचार करणे हे एक साधनेचं खूप मोठं अंग आहे आणि ते करायला या ठिकाणी तुम्ही आम्ही सुद्धा शिकलं पाहिजे की निर्गुण निराकार स्वरूपाच्या ठिकाणी मायेचा स्पर्श सुद्धा नाही, भगवंताच्या मायेचा त्या ठिकाणी स्पर्श सुद्धा नाही। मग या ही माया योग माया जी आहे ती दोन पद्धतीने कार्य करणारी आहे। एक तर मोहमायेत अडकवणारी आहे आणि दुसरी म्हणजे ती ज्ञान रूपाने आम्हाला भगवंताशी एकरूप करणारी सुद्धा आहे। म्हणून संवादी आणि विसंवादी असे जे तिचे दोन प्रकार आहेत तेही आम्ही ओळखले पाहिजेत आणि हे सगळं ओळखण्याचं किंवा दाखवून देण्याचं काम जे आहे ते आपल्या समोर संत करत असतात। आत्मारामामध्ये संवादी मायेचं अतिशय सुंदर असं वर्णन समर्थांनी करून ठेवलेलं आहे की त्या संवादी मायेच्या साह्याने तिचा आधार घेतच आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचता येतं। त्यानंतर इथं म्हटलेलं आहे की माईक सृष्टीतली उपासना थांबवून म्हणजे या नाशिवंत जड असणाऱ्या जगाकडनं सुखाची अपेक्षा करण्याचं थांबवून शाश्वत असणारं असं जे सुख आहे ते परमेश्वराजवळ आहे, तेव्हा त्याचीच उपासना साधकांनी करायला शिकावं। आता हे अस्सल उपासक जे असतात ते कशा पद्धतीची उपासना करतात तर ते भगवंताकडनं काहीच मागत नाही। मग नामस्मरणाचं साधन करत असू दे, कर्म मार्गाने जाणारे असू देत किंवा ध्यान मार्गाचा अवलंब करणारे असू देत, त्यांनी काय केलेलं आहे तर निष्काम पुण्य असं सतत ते करत चाललेले आहेत। त्या ठिकाणी ते यत्किंचितही खंड पडू देत नाहीत, पण पापकर्म जे आहे ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेलं आहे आणि अनंत जन्मात जे काही त्यांच्याकडून कळत न कळत घडलेले असतील ते सुद्धा नामस्मरणाच्या साह्याने सतत नामाचं अनुसंधान ठेवून त्यांनी ते काय केलेलं आहे तर पापांच्या राशी ज्या आहेत त्या पूर्णपणे त्यांनी दग्ध करून टाकलेल्या आहेत। कशाच्या साधनांनी तर नामादी साधनांनी सतत। तर असं ज्यांचं पाप नष्ट झालेलं आहे असे जे आहे ते सुदुर्लभ की या जगामध्ये असे महात्मे थोर महात्मे फार कमी पाहायला मिळतात की ज्यांना कुठला लाभ झालेला आहे तर सर्वत्र वासुदेव असं जे काय आहे तो त्यांच्या दृष्टीला पडतो आहे। किती मजा आहे पहा की आपण मनाचे श्लोक रोज उपासना म्हणून म्हणतोय। त्या मनाच्या श्लोकामध्ये एक आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे, नभी वावरे जो अणुरेणुकाही रीता ठाव या राघवे विण नाही। हरिपाठ रोज म्हणण्याचा आमचा प्रघात आहे। त्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, भरला घनदाट हरी दिसे। मग आता मनाचे श्लोक आम्ही जे रोज म्हणतो आहोत कित्येक वर्ष झाले, 30 वर्ष 40 वर्ष आमचा हरिपाठ चालू आहे, मनाचे श्लोक चालू आहे, पण तोंडाने नुसतं ते म्हणणं चाललेलं आहे। पण ज्ञानेश्वर माऊलींना आलेला अनुभव किंवा समर्थांना आलेला जो अनुभव आहे व्यापक ब्रह्माचा, व्यापक हरीचा, व्यापक राघवाचा, तो मात्र त्यांचे श्लोक म्हणणाऱ्या आम्हाला मात्र अजूनपर्यंत येत नाही। मग आमचं म्हणणं कसं सुरू आहे, जसं सीडी प्लेअरवर सीडी चाललेले आहेत, जसं कॅसेट चाललेले आहेत, त्याप्रमाणे आमचं सगळं म्हणणं सुरू आहे। म्हणजे स्वरयंत्रामध्ये नाम आहे पण पूर्ण जीवनामध्ये मात्र ते नाम अजूनपर्यंत व्यापून राहिलेलं नाही, म्हणून आम्हाला त्या पद्धतीचा अनुभव येत नाही।
संकुचित वृत्तीने घेतलेलं नाम आम्हाला व्यापक तत्वाचा अनुभव कसा आणून देणार आहे? मग ते व्यापक तत्व जे आहे ते तसंच शोधण्याचा तुमचा आमचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला असला पाहिजे. आणि पूर्ण सुखदुःखाच्या द्वंद्वातून म्हणजे जीवनात येणारे सर्व सुखदुःख बाधित करून ज्याने आपलं मन जे आहे ते अत्यंत साधनेसाठी अनुकूल करून घेतलेलं आहे, धैर्य साठवलेलं आहे, त्याच्याकडनंच ह्या पद्धतीची उपासना घडते. अन्यथा थोडी प्रतिकूलता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली तर देवावरचा विश्वास जो आहे, गुरूंवरचा विश्वास जो आहे, संत वचनांवरचा विश्वास जो आहे तो लगेच तुमचा आमचा डळमळीत व्हायला लागतो. पण दृढतेने साधन केलं तरच आम्हाला या व्यापक तत्वाचा जो काही आहे तो अनुभव येऊ शकतो. आणि म्हणून दृढव्रत कुठलं आहे? तुकाराम महाराजांनी एक सुंदर नेम सांगितलेला आहे, न फिरे माघारी बैसलो शेजारी गोविंदाच्या. एकच नेम आता मी आयुष्यभर करणार आहे. कुठला आयुष्यभर त्यांनी नेम केलेला आहे की बैसलो शेजारी गोविंदाच्या. त्या गोविंदाच्या शेजारी मी आता बसून राहिलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या चरणापासून मी आता दूर होणार नाही. मग देह जाओ अथवा राहो, किंवा जे घडायचं असेल ते जीवनामध्ये घडू दे, पण त्या भगवत तत्वापासून, त्याच्या नामापासून, त्याच्या रूपापासून, त्याच्या स्वरूपापासून मी यत्किंचित सुद्धा ढळणार नाही. हा जो एक नेम त्यांनी करून ठेवलेला होता, त्या नेमानेच ते कुठपर्यंत तर प्रत्यक्ष त्यांना भगवंत घ्यायला आले अशी कथा आपण त्या ठिकाणी पाहतो. मग भगवंत या ठिकाणी म्हणतात की बाबा रे, यामध्ये मी तुझा जसं ज्ञान विज्ञानासह सर्व माझं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तोच भाग आता वेगळ्या पद्धतीने अक्षर ब्रह्म योग म्हणजे 8वा जो अध्याय आहे त्यामध्ये मी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. आणि त्याचं या ठिकाणी भगवंत मांडणी करतायत की अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांचेसह सर्वत्र मीच आहे. आपल्याला जे वाटतं की भगवंत वेगळा आहे, भक्त वेगळा आहे आणि त्याची भक्तीची क्रिया चाललेली आहे, तर अशा ज्या काही वेगळेपणाने उपासना चाललेल्या आहेत त्या वेगळ्या जरी दिसत असल्या तरी सर्वत्र सदा समत्वानी मीच व्यापून आहे असा आपल्या ठिकाणी विचार रुजावा म्हणून वेगळ्या पद्धतीने परत पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत तेच सांगणार आहेत की अखंड नामदेव, अखंड सर्व संतांनी जसं नामानुसंधान टिकवलेलं आहे त्या नामानुसंधानाच्या बळावर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जळतील पापे जन्मांतरीचे, की वेगळे अवघड यज्ञ करण्यापेक्षा नामसाधन कलियुगामध्ये अत्यंत सोपं असं सांगितलेलं आहे. उठता बसता नाम सतत जर घेण्याचा प्रयत्न केला तर कळत न कळत घडलेले सगळे पाप सुद्धा जातील. सकाम पुण्य करून सुद्धा काही जे आम्ही पाप निर्माण केलेले आहेत तेही निघून जातील आणि शुद्ध पुण्य गाठीला पडल्यानंतर त्या भगवंताची ओळख व्हायला वेळ लागणार नाही. सतत अशा पद्धतीने सर्वत्र भरलेला भगवंत पाहायचा प्रयत्न केला तर मी करता हा मोह, इथं म्हटलेले आहे की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, की हा जो मोह चित्ताला झाला त्या मोहापायी आमच्या चित्तामध्ये कुठल्या गोष्टी आतमध्ये व्यापून राहिलेल्या आहेत तर मी करता असा जो भाग आहे, वास्तविक पाहता या जीवनाचा मी करता आहे का भगवंत करता करविता आहे. तोंडाने म्हणतो की भगवंत करता करविता आहे पण आतमधला भाव जो आहे तो मात्र मी करता असाच असतो. पण सातत्याने ज्या वेळेला या परमेश्वर स्वरूपाचं आम्ही चिंतन करतो त्यावेळेला हळूहळू मी करता आहे हा भाव जाऊन कृष्ण माझ्या जीवनाचा करता धरता हरता आहे असा भाव निर्माण होईल आणि ह्या विवेकाने प्रारब्धामध्ये जे काही सुखदुःखाचे प्रसंग येतील ते बाधितानुवृत्तीने अलिप्तपणे साक्षी भावाने पाहण्याचं धैर्य जे काही आहे ते तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होऊन जाईल आणि ह्याला भगवंताची खरी कृपा असं म्हणतात. ती कृपा संपादन करण्यासाठी आपण सातत्याने नामोपासना, ध्यानोपासना अशा उपासना चालू ठेवल्या पाहिजे आणि त्याच्या जोडीला एक एक अध्यायात एक एक कुयोग दूर करण्याचं जे भगवंताने आमच्या समोर चिंतन करून ठेवलेलं आहे ते चिंतन हळूहळू वाढवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पुढच्या वेळेला आपण 8वा अध्याय बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.